नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला काही उपदेश देण्यासाठी नाही, तर आज मी माझ्या मनातलं, माझ्या आयुष्यात घडलेलं थोडंसं सांगणार आहे. कारण कधी-कधी शास्त्रापेक्षा अनुभव जास्त बोलका असतो. मित्रांनो, एक काळ असा होता, मेहनत होती, काम होतं, पण तरीही हाती पैसा टिकत नव्हता. घरात कारण नसताना चिडचिड, अस्वस्थता आणि मनात सतत भीती. संध्याकाळ झाली की घरात एक वेगळा जडपणा जाणवायचा. तेव्हा कुणीतरी मला एकच गोष्ट सांगितली, सायंकाळी दिवाबत्ती करतात का? दिवा, एक लहानसा प्रकाश. मी हसले. मला वाटलं, दिवा लावल्याने काय बदल होणार आहे? पण काही गोष्टी समजून नाही, तर अनुभवातून कळतात. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की सायंकाळचा काळ हा लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असतो आणि जिथे प्रकाश असतो, स्वच्छता असते आणि शांतता असते, तिथेच लक्ष्मी थांबते. दिवा दिवा म्हणजे काय? दिवा म्हणजे केवळ मातीचा किंवा पितळेचा पात्र नाही. दिवा म्हणजे अंधारावर मात करणारी श्रद्धा, निराशात पेटलेली आशा आणि देवाशी जोडणारा एक शांत असा संवाद. दिवा लावताना आपण काही मागत नसतो. आपण म्हणतो, लक्ष्मी माते, आमच्यावर कृपा ठेव. मी दिवा लावायला सुरुवात केली. दररोज संध्याकाळी सूर्य मावळताच घर स्वच्छ करून देवघरात एक छोटासा दिवा मी शांत मनाने लावू लागले. पहिल्या काही दिवसात काहीच चमत्कार झाला नाही, पण घरातली हवाच बदलली. घरातला हळूहळू बदल जो मला जाणवला, आवाज कमी झाले, राग कमी झाले, मन शांत व्हायला लागलं आणि मग लक्षात आलं, लक्ष्मी आधी मनात येते आणि मग घरात. दिवा कसा लावावा तर अत्यंत महत्त्वाचं आहे. जर दिवा लावायचाच असेल तर तो नीट पद्धतीने आणि भावनेने लावावा. शक्यतोवर तुपाचा दिवा लावावा, नाहीतर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. कापसाची स्वच्छ वात असावी. कापसाच्या 2 वाती असाव्यात. एक वात लावू नये. दिवा कुठे तर देवघर, मुख्य दरवाजापाशी आणि तुळशी मातेजवळ लावावा. दिवा लावताना मनात काय असावं तर मोठे मंत्र नसले तरी चालतील, पण मनात एक भावना असावी. आई लक्ष्मी, माझ्या घरात समाधान दे, मनात शांतता दे आणि गरज तेवढंच धन दे. आणि शक्य असेल तर मंत्र नक्की म्हणावा, जो आपण पूर्वापार ऐकत आणि म्हणत आलो आहोत. शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हा मंत्र फक्त शब्द नाही, तो प्रकाशाला केलेला नमस्कार आहे. शुक्रवार आणि गुरुवार हे लक्ष्मीचे खास दिवस. शुक्रवार आला, गुरुवार आला की दिवा थोडा जास्त वेळ पेटू द्यावा. शक्यतोवर घरात भांडणं टाळावीत, कटू शब्द टाळावेत आणि एकमेकांशी सुसंवाद, गोड बोलण्याचा प्रयत्न करावा. कारण लक्ष्मीला गोडवा फार आवडतो. तुळशीसमोर दिवा लावला तर त्याची सकारात्मक ऊर्जा येते. तुळशीसमोर लावलेला दिवा खूप वेगळी ऊर्जा देऊन जातो. तुळस म्हणजे आरोग्य, पवित्रता आणि सात्विकता. तुळशीसमोर दिवा म्हणजे लक्ष्मीला थेट आमंत्रण. दिवा न लावल्याने मात्र काय होतं तर शास्त्र सांगतो, जिथे अंधार सवय बनतो तिथे दारिद्र्य हळूहळू येतच. अंधार म्हणजे आळस, नकारात्मक विचार आणि निराशा. आणि निराशा म्हणजेच अलक्ष्मी. अलक्ष्मी आपल्याला
नको असते. आपल्याला हवी असते लक्ष्मी, जिचा कृपा आशीर्वाद आपल्याला आयुष्यासाठी महत्त्वाचा असतो. शेवटचं मनापासून मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला हे सांगत नाही की दिवा लावला की लगेच आपण श्रीमंत व्हाल. पण एवढं मात्र नक्की सांगते की दिवा लावल्यावर मन शांत होतं आणि शांत मन योग्य निर्णय घेतं आणि योग्य निर्णयच खरी लक्ष्मी आहे. आजच संध्याकाळी एक छोटा दिवा लावण्याची सुरुवात करा आणि हळूहळू बघा तुमचं आयुष्य कसं उजळून जातं, कसं बदलून जातं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमुळे तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण आणि मनाला आधार देणाऱ्या विषयांसह. जय माता महालक्ष्मी. जाता जाता लक्ष्मी मातेचा संध्याकाळचा आजपर्यंतचा सुंदर असा मंत्र. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी.